नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. नवराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आपल्यासोबत आहे प्रियांका. प्रियांका, मला सांग, ठरलं तर मग म्हणून भरपूर फेमस झाली आहेस. आत्ता फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक, ह्या नाटकाविषयी तुला सांगितलं, तुझं पहिली प्रतिक्रिया काय होती? मी भयंकर एक्सायटेड होते कारण मला आधी विचारण्यात आलं होतं की तू करशील का? तर मी म्हटलं हां हां मी करेन. तर सर म्हणाले, म्हणजे आमचे डिरेक्टर सर म्हणाले की नाही नाही, तू आधी ऐक नाटक, मग ठरव. आणि म्हटलं हां, ते पण बरोबर आहे, ते ऐकूया आपण नाटक. आणि जेव्हा नाटक ऐकलं तेव्हा इतकं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि इतक्या वर्षांनी जर मी स्टेजवर येते आहे परत, तर अ, ज्याच्यातून मी छान दिसेन, माझा अभिनय दिसेल, मी स्वतःला प्रूव्ह करू शकेन असा रोल हवा होता आणि तो डेफिनेटली ह्या नाटकातून मला अचीव करता येत आहे. सो भयंकर एक्सायटेड होते. मला सांग, ठरलं तर मग म्हणजे तुझी निगेटिव्ह भूमिका आहे. तर आता हे नाटक बघितल्यानंतर लोकांच्या थोड्याशा प्रतिक्रिया तुला बदलल्या आहेत? जेव्हा तुला भेटायला येतात तुला जाणवत आहे? नाही, मी ठरलं तर मगच्या वेळेला सुद्धा लोक असं म्हणायचे की तू छान काम करतेस, तुझा राग येतो म्हणजे तुझं तू खूप छान काम करतेस. सो मला असं वाटतं की आता प्रेक्षक असा आधीसारखा खूप ब्लॅक अँड व्हाईट असं बघत नाही कॅरेक्टर्सकडे किंवा आमच्याकडे. आता ना खूप वेगवेगळ्या मीडियम्स त्यांनी ट्राय केलेत ऑलरेडी. सो ते ना एक मॅच्युअर ऑडियन्स आहे, एक ग्रोनअप ऑडियन्स आहे, जो नवीन नवीन काहीतरी बघू पाहतोय. त्यामुळे जेव्हा ऑडियन्स येऊन मला म्हणतो की अगं, तू काम छान करतेस हां, तेव्हा इतकं बरं वाटतं की त्यांना आपल्या कामाची एक वेगळी जाण आहे की मी जे करते आहे ते का करते आहे त्यांना कळतंय. ते आता माझ्याकडे ही वाईटच मुलगी असेल म्हणून ही निगेटिव्ह करते असं बघत नाहीत. म्हणजे आता तो जमाना नाही राहिला असं मला वाटतं. सो डेफिनेटली ह्या रोलसाठी पण जी जी ऑडियन्स येऊन बघतात ते ठरलं तर मगचा पण मला एक रिव्ह्यू देऊन जातात बारीकसा, की छान चालली आहे सिरियल वगैरे. बरं वाटतं बघून की डिरेक्ट ऑडियन्सशी कनेक्ट होता येतं ह्या निमित्ताने, जे सिरियलच्या वेळेला होता येत नाही कारण ऑडियन्स असा डिरेक्ट आपल्याला कामाच्या ठिकाणी येऊन भेटू शकत नाही. पण नाटकाच्या वेळेला जेव्हा तो येऊन भेटतो, नाटकाबद्दल प्रतिक्रिया देतो, सिरियलबद्दल देतो, तेव्हा डेफिनेटली बरं वाटतं. मला सांग, ही फ्रेंड रिक्वेस्ट आहे, ही अनोळखी व्यक्तीला पाठवलेली आहे. तू तुझी फ्रेंड रिक्वेस्ट कधी अनोळखी व्यक्तीला पाठवली आहे किंवा अनोळखी व्यक्तीची कोणाची एक्सेप्ट केली, असं काय घडलंय का कधी? अनोळखी व्यक्तींच्या केल्यात मी एक्सेप्ट. म्हणजे थोडेफार म्युच्युअल फ्रेंड्स असतील तर असतं ना की आता एवढी पाठवली आहे तर करूया एक्सेप्ट, असं केलेलं आहे. मी पर्सनली मला वाटत नाही कोणाला केली असेल किंवा केली असेल, पण असं पब्लिक फिगर कुणी असेल तर. कॉलेज जमान्यामध्ये असायचं नाही ना. नाही 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 मी मी आत्ताही सोशल मीडिया फार वापरत नाही, तेव्हाही वापरत नव्हते. सो पटकन असं होत नाही की आपण पाठवूया फ्रेंड रिक्वेस्ट. हां, मी इन्स्टावरती पोस्ट जरी कमी करत असले तरी स्टॉक भरपूर करते. इन्स्टावर काय चालू असतं हे कळत असतं थोडं थोडं. मला सांग, एकंदर आता तू नाटकात काम करतेस, पूर्वीही केलंय. तुला स्वतःला नाटक हे माध्यम अधिक आवडतं का मालिकेत काम करायला? नाही, मी असं कुठल्याही कामाला जज नाही करत. मला काम करायला खूप आवडतं. सो सिरियल असू देत, नाटक असू देत किंवा उद्या सिनेमा असू देत किंवा वेब सिरीज असू देत, OTT असू देत, काहीही असू देत. मला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक माध्यमात उत्तम काम करता येणं ह्याच्यासारखी मोठी अचीव्हमेंट नाही आहे. आणि फार ना असं काही वेगळं नसतं, कारण मला असं वाटतं इमोशन्स हे सारखेच असतात. ते भारतातही सारखे असतात, ते आफ्रिकेतही सारखे असतात आणि ते अगदी अमेरिकेतही सारखे असतात. त्यामुळे शेवटी माणसांना इमोशन्स आणि माणसं बघायची असतात, मग ती नाटकातून असेनात का किंवा मालिकेतून असेनात का. नाटकाच्या टीमसोबत आता छान मैत्री जमली तुझी? हो, खूप. म्हणजे आता रिहर्सलमुळेच आमची इतकी छान गट्टी जमली होती की 1 महिना एकत्र होतो आणि त्याच्यानंतर एक मध्ये गॅप जातो ना, प्रयोग सुरू झाल्यावरती आठवड्याभराचा मधला 2 प्रयोगांमधला गॅप. तर तेव्हा ना असं खूप असं चुकल्यासारखं वाटतं, कारण रोज एखाद्या माणसाला बघायची सवय झालेली असते आपल्याला. त्याच्यासोबत जेवायचं, त्याच्यासोबत चहा प्यायचा किंवा काही हे झालेलं असतं आणि अचानक ती गोष्ट अशी मिस झाली की तेव्हा जास्त जाणवतं की आपला बॉन्ड किती स्ट्रॉंग झाला आहे. आणि आम्ही चौघंच आहोत नाटकात आणि अख्ख्या पूर्ण म्हणजे क्रू सकट नाटकाच्या पूर्ण टीममध्ये मी एकटीच मुलगी आहे. त्यामुळे असे सगळेच जण फार लाड करतात. बॅकस्टेजवाले असू देत किंवा ऑनस्टेजवाले असू देत, असे खूप प्रेमाने आणि असं एक जबाबदारी असल्यासारखं हाताळतात मला. मग किती लाड, म्हणजे असं
घरचं खाऊ वगैरे मिळतं का तुला? घरचं खाऊ असं नाही, कारण सगळेच जण खूप लांबून लांबून आणि कामाच्या ह्याच्यातून येतात म्हणून. पण मी इतकं सांगेन की कधी आता बाहेर गेलो ना तर मला पैसेच काढू देत नाहीत ती लोक. म्हणजे चहा असू देत, कॉफी असू देत, अगदी उसाचा रस असू देत. तर आमच्या दिग्दर्शकांचं असं म्हणणं आहे, आमच्या कुसोनचं असं म्हणणं आहे की मुलगी असताना तिने खिशात हात टाकायचा नाही, ते मीच देणार वगैरे. सो आणि अजय दादा वगैरे आहे, ते भयंकर प्रेमळ आहेत, अगदी मुलीसारखं करत असतो मला. त्यामुळे मजा येते त्यांच्यासोबत काम करताना. मुळात त्यांच्यासोबत राहायलाच मजा येते.